Huh? So today we are going to start the chapter number 5. Chapter number 5. Sir, आपल्या सिलेबसला 4 चॅप्टर आहेत. हा. So this is chapter number 5 from this subject, Basics of Civil and Mechanical Engineering. Okay. So from this subject, this is the 5th chapter and first chapter under Basic Mechanical Engineering. That is pumps, compressors and turbines. Okay. तर ह्या चॅप्टर मध्ये आपण काय शिकणार आहे? What we are going to study? So what we are going to study? So we are going to start the chapter pumps, compressors, turbines. मग हे पंप्स कॉम्प्रेसर्स टर्बाईन्स मध्ये आपण शिकणार आहोत काय? काय शिकायचं? पंप्स ऐकलंय का सगळ्यांनी? Can anyone tell me? हा, कुठं ऐकलंय? कुठं ऐकलंय? शेतात. शेतात असतो पंप, बरोबर. अजून एनिवेअर एल्स? पेट्रोल पंप. पेट्रोल पंप, बरोबर. पेट्रोल पंप वरती पण पंप असतो. हा, बरोबर, व्हेरी करेक्ट. हा, पुढं मग त्यांचं स्कॉलरशिपचं फॉर्म जस्ट your mathematics teacher was here, so he was discussing something. So what we were discussing, पंप कुठे कुठे असतो? शेतात असतो. अजून पेट्रोल पंपावर असतो. हा, अजून घरात असतो का? घरात असतो? कॅन एनीवन? घरात असतो का पंप? असतो सर. असतो का? काय करतो तो घरातला पंप? हवा भरतो. हवा भरतो. सायकल मध्ये हवा भरायसाठी असतो तो पंप, असतो का? Wrong. येस सर. कॉम्प्रेसर. आपण त्याला नाही पंप सर. म्हणतो, पण तो पंप नाहीये, तो कॉम्प्रेसर आहे. हा, आपण त्याला पंप म्हणतो. दॅट इज रॉंग. दॅट इज रॉंग मिसकन्सेप्शन. दॅट इज नॉट पंप, दॅट इज कॉम्प्रेसर. गेटिंग इट? तो कॉम्प्रेसर आहे. हा, चलो टेल मी, घरी पंप असतो का? बर, घरी मोटर असते का? मोटर हा असते सर. हो असते सर. असते का? मोटर काय करते? मोटर कशासाठी पाणी वापरतो? ओढते सर. पाणी ओढायला. पाणी ओढायला वापरतो का पाणी डिलिव्हर करायला वर वापरतो? पण हा, पाणी ओढायला वापरतो का पाणी डिलिव्हर करायला वापरतो? कशासाठी वापरतो? पाणी ओढायला. पाणी ओढायला. बरं, ठीक आहे. ओढायला असो, डिलिव्हर करायला असो, डिफरंट इश्यू. आता ती जी मोटर असते ना, ती ऍक्च्युली 2 पार्ट मध्ये असते. घरातली आपली जी मोटर म्हणतो का नाही आपण, ती मोटर म्हणजे नक्की काय असते? लेट मी शो यू. Here on desktop we will find something. अरे कुठे गेलं? I was having something to show you. ठीक है, जाओ दे. Let us, we will ask Google. Hey Google भैया, show me the pump. So Google will show us the pumps. Let us will discuss. घरातली मोटर कुठे दिसतीये का बघायचं? Let us will ask him. हा, अशी असते ना घरात, बरोबर आहे का मोटर? याला तुम्ही मोटर म्हणता ना? ही कॉल दिस आज मोटर आहे की नाही? हो सर. हा, तर हा जो भाग आहे, हा आहे मोटर. एवढा भाग मोटर आहे. आणि हा जो भाग आहे, हा आहे पंप. पंप. गेटिंग इट? तर ही मोटर पाणी ओढत नाही. मोटर डझंट सक दी वॉटर. पंप डज दॅट. पंप करतो. सक्शन इज कॅरिड आउट बाय पंप. डिलिव्हरी इज कॅरिड आउट बाय द पंप. गेटिंग इट? हा पंप करतो. गेटिंग इट? ही मोटर आहे.
मग मोटर काय करते? मोटर प्रोड्युसेस मेकॅनिकल एनर्जी. गेटिंग इट? मोटरचं काम काय? मोटर प्रोड्युसेस दी मेकॅनिकल एनर्जी. पंप काय करतो? पंप कन्झ्युम्स मेकॅनिकल एनर्जी. पंप काय करतो? मेकॅनिकल एनर्जी कन्झ्युम करतो. मेकॅनिकल एनर्जी जिथं इथं तयार होणार आहे ती एनर्जी हा खाऊन टाकतो. जसं आपण बघितलं थर्मोडायनामिक्स मध्ये बघितलं आपण, वर्क प्रोड्युसिंग डिव्हायसेस म्हणजे काय? जिथं W पॉझिटिव्ह आहे. गेटिंग इट? जिथं W पॉझिटिव्ह आहे ते डिव्हायसेस कुठले असतात? वर्क प्रोड्युसिंग. सो धिस मोटर इज प्रोड्युसिंग दी मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल वर्क. सो फॉर धिस मोटर W इज पॉझिटिव्ह. Getting it? And this is a pump which is consuming the mechanical energy. We are giving input. Work is in. या पंपला वर्क इन दिलं. So that is why for this pump the W is negative. ह्याच्यासाठी W minus आहे. Getting it? This is just for your extra knowledge. So pump काय आहेत? Pump is a device which consumes the mechanical energy. Let us, we will define the pump. It is a device which consumes the mechanical energy and एनर्जी कंझ्युम करतोय. मग दुसरं काय करतोय? ती एनर्जी कंझ्युम काय करतो करून? तर कंझ्युम्स द मेकॅनिकल एनर्जी अँड प्रोड्युसेस. काय प्रोड्यूस करतो? प्रोड्युसेस दी हायड्रॉलिक एनर्जी प्रोड्यूस करतो. आता सर हे हायड्रॉलिक एनर्जी नवीनच शब्द कुठून आला? सो व्हॉट दिस हायड्रॉलिक एनर्जी मीन्स? दी हायड्रॉलिक एनर्जी मीन्स pressure and kinetic energy possessed by water oblique liquid. पाणी असेल किंवा अजून दुसरं कुठलं लिक्विड असेल त्याच्यामध्ये जी प्रेशर आणि कायनॅटिक एनर्जी असते त्या एनर्जीला म्हटलं जातं हायड्रॉलिक एनर्जी. ओके. आता इन जनरल बघूया पंप काय करतो. हा पंप काय करतो? घरातला कुठे गेला? इथला आहे. हा पंप काय करतो? तर हा लोअर लेवल वरून किंवा विहिरीतला पंप तो काय करतो? लोअर लेवल मधून म्हणजे विहिरीतून पाणी ओढतो. इट सक्स दी वॉटर फ्रॉम लोअर लेवल. लोअर लेवल मधून सक केलं. फक्त तेवढंच करतो का? नाही. तर तो त्या पाण्याचं प्रेशर वाढवतो. इनक्रीजेस दी प्रेशर ऑफ वॉटर, इनक्रीजेस दी कायनॅटिक एनर्जी ऑफ वॉटर. ती पाण्याची कायनेटिक आणि पाण्याची प्रेशर एनर्जी वाढवतो. आणि काय करतो? डिलिव्हर इट टू हायर लेवल. आणि तो हायर लेवलला डिलिव्हर करतो. पंप इज ए डिव्हाइस विच sucks the water from lower level. लोअर लेवल मधून पाणी सक करतो. then increases its pressure and KE. प्रेशर आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करतो and deliver it to the higher level. आणि तो त्याला हायर लेवलला काय करतो? डिलिव्हर करतो. कुणाला हायर लेवलला डिलिव्हर करतो? वॉटरला किंवा लिक्विडला. सो दिस इज हाऊ द डेफिनेशन ऑफ पंप इज. दिस इज हाऊ यू कॅन डिफाईन पंप. So pump is a device which sucks the water from lower level, increases its pressure and kinetic energy and deliver it to the higher level. आणि नंतर तो higher level ला deliver करतो. Got it? So this is how we have seen two definitions of pump.
Pump, it is a device which consumes the mechanical energy and produces hydraulic energy. Hydraulic energy means pressure and kinetic energy possessed by water oblique liquid. Then pump is a device which sucks the water from lower level, increases its pressure and kinetic energy, and then deliver it to the higher level. Okay, these are the works of the pump, or this is the pump. Okay, and as it is consuming the mechanical energy, it is a work consuming device. This is MCQ. Pumps are: first option, work producing device; second option, work consuming device; third option, both A and B; fourth option, none of these. So it should be work consuming device. Okay, ha MCQ आहे. Pumps are work consuming device. It is a work consuming device. Let us come back to this. So काय काय बघणार आहे आपण ह्या चॅप्टर मध्ये? पंप्स बघणार आहे. सिमिलरली वी आर गोइंग टू सी दी कॉम्प्रेसर्स अँड टर्बाइन्स. तर हे तीन आहेत आपल्या सिलेबसला, आपल्याला शिकायचे आहेत. व्हॉट इज पंप, हाऊ पंप वर्क्स अँड व्हॉट द वर्क्स पंप कॅरी आउट. What is compressor, how it works, and what works compressor carry out. What is turbine, how it works, why it is used, what it does, that also we are going to see. Okay, so pumps, compressors, turbines. So first part we are going to see is pump. पहिला पार्ट आपण बघणार आहे pump. तो पंप काय आहे ते आपण बघितलं. Pump is a device, mechanical device used to lift or convey the water liquid from one place to another. Okay, now let us, we will do the classification of pump. आता आपण पंपचं क्लासिफिकेशन बघणार आहे. ओके, सो हाऊ पंप्स आर क्लासिफाईड दॅट वी विल सी नाउ. काय सर सगळंच गेले की कुठं होतं? काहीतरी होतं इथं. तर बघू, पंप्स हे दोन पद्धतीमध्ये क्लासिफाय केले जातात. पहिला बघा, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप आणि दुसरा आहे रोटोडायनॅमिक पंप. So let us will see what is mean by positive displacement pump and what is mean by rotodynamic pump. बघूयात आता. So let me take one example. बरं हे ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, पंपची डेफिनेशन. Take the screenshot of this. If you are taken, then please let me know. Yes. Taken? Okay. Yes, sir. Yes, sir. बर, सगळ्यांनी बास्केटबॉल बघितला का? बास्केटबॉल कसा खेळतात माहितीये का? हो सर. हा, बस. बास्केटबॉल बघितला सगळ्यांनी. ओके, कसा असतंय बास्केटबॉल? असा एक स्टँड असतंय. हा. ओके, असं ग्राउंड असतंय, ग्राउंड वरती तो स्टँड असतो. पुढे जाई लावलेली असते. हा, त्याच्यानंतर इथं बास्केट असतंय ना, असं. हा, तिथं बास्केट असते. इथं बास्केट असतंय. ओके, ठीक आहे. आणि हा इथं बॉल आहे. आता हा बॉल तुम्हाला या बास्केटमध्ये टाकायचा आहे. कसा टाकणार? कसा टाकतो? लिफ्ट करायचं आणि थ्रो करायचं. बरोबर, तुम्ही अशा इथं उभा आहे. उचलून उडी मारून. ओके, सो यू आर स्टँडिंग हिअर. So you are standing here, huh? So what you will do? You will lift it. तुम्ही हा बॉल उचलणार. फार मोठे झाले तुम्ही, आपण तुम्हाला जरा छोटं करूया. So you are too big है ना. So let us will make you small. थोड़ा फील भी आना चाहिए है ना. Okay. Smaller ball and the smaller you. सर काय टाइमपास करते म्हणणार, काय तरी काढत नसतं. ओके, आय ऑलवेज डू दिस. हा, तर हा बॉल घ्यायचा आहे. तुम्ही हा बॉल काय करणार? इथून इथं उचलणार आणि इथून थ्रो करणार. सो इट विल गो डायरेक्टली इन टू द बास्केट. या, गोल. ठीक आहे, पण आपल्याला हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार काय करायचा आहे? तर दुसऱ्या प्रकारामध्ये हे जमतच नाही. किती वेळा जरी बॉल टाकला तरी आत पडेच ना. 10 वेळा टाकला, 15 वेळा टाकला, जायच ना. मग रागारागाने काय केलं? मी शिडी आणली. मी इथं शिडी लावली. आता मी काय करणार? या शिडीवर चढत जाणार. पायऱ्या 1 2 3 4. बॉल हातामध्ये घेणार
बॉल हातात घेणार, पायऱ्या चढत येणार आणि इथून बॉल टाकणार. येस, गोल, इट्स डन. बरोबर आहे का? दोन पद्धती आहेत, पॉसिबल आहे दोन्ही पद्धतीनं. इज इट ओके? फर्स्ट वे, इथून बॉल बास्केट काय हार्ड केला? पाहिजे सर. असू द्या, आहे हार्ड आहे आपलं बास्केट, एकदम स्ट्रॉंग आहे. तुमचं वजन असं किती आहे? सर पण अंपायर गोल देणार नाही त्याला ना. अंपायर नाही इथं, अंपायर आहे का इथं कुठं? अंपायरच नाहीये, आपलाच गेम आहे सगळा. ठीक आहे. तर पहिला वे तुम्ही काय केला? तुम्ही बॉल इथून थ्रो केला आहे ना, तो बास्केटमध्ये पडला. फर्स्ट वे. सेकंड वे मध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही स्टेअरकेस लावले, बॉल घेतला, पायऱ्या चढत वर गेला आणि इथून बॉल डिलिव्हर केला. ओके, नाउ लेट अस वी विल रिलेट इट विथ अवर पंप अँड विथ अवर वॉटर. वॉटर इज प्रेझेंट ॲट लोअर लेवल. पाणी लोअर लेवलला आहे. You need to deliver this water at higher level. You need to deliver this water at higher level. So there are two ways. The first way is throw the water from this position. या position ni पाण्याला throw करा. Throw the water from this position so that it will reach this destination. First way. Second way, take the water, transfer the water and then deliver the water. काय केलं? Take the water, transfer the water and then deliver the water. So these are the two ways. The first way whereby you are throwing the water to the destination, and in second way you are taking the water, you are transferring the water and then you are delivering the water. Getting it? So these are the two ways. तर हा जो पहिला वे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली बॉल थ्रो केला, वरती फेकला, त्याला म्हटलं जातं रोटोडायनॅमिक पंप्स. आणि हा जो दुसरा वे होता ज्याच्यामध्ये तुम्ही स्टेअर केस वापरलं, याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. ओके, हा जो आहे हा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. पॉझिटिव्हली यू आर टेकिंग दी वॉटर, यू आर ट्रान्सफरिंग दी वॉटर अँड देन यू आर डिलिव्हरिंग दी वॉटर. दिस इज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. मग ह्याला रोटोडायनेमिक काय, ह्याला निगेटिव्ह म्हणूया. इज इट ओके? Negative displacement pump? No, we cannot call. So we will call it non-positive displacement pump. Okay, so rotodynamic or non-positive, these are the two names. Either you call it a rotodynamic pump or you call it non-positive displacement, and this one is a positive displacement. This way we are classifying the pumps in two broad groups. पंपला अशा पद्धतीने दोन ब्रॉड ग्रुप्स मध्ये आपण क्लासिफाय केलं. कुठले दोन ब्रॉड ग्रुप्स होते? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट अँड सेकंड वन नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. ओके, अँड नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप्स. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, रोटोडायनेमिक. समजलं ना? कसं आहे, समजलं ना? फरक समजला ना? ओके, ठीक आहे. So let us we will see the positive displacement are then classified into two types: reciprocating pumps and rotary pumps. Reciprocating आणि rotary. Then reciprocating are classified into two groups: single acting reciprocating, double acting reciprocating. Rotary are three types: gear, vane, lobe. रोटोडायनॅमिक मध्ये किती आहेत? रेडियल फ्लो पंप, त्यालाच म्हटलं जातं सेंट्रीफ्युगल पंप. ओके, दुसरा ऍक्झियल फ्लो पंप, त्यालाच म्हटलं जातं स्क्रू पंप. मग आता एवढे सगळे शिकायचे का सर? सेमिस्टर संपेल की नाही? This much is not in your syllabus. You need to study first this one, single acting reciprocating, then double acting reciprocating, and then centrifugal pump. Only these three pumps are in our syllabus. These are not in our syllabus, but for the classification purpose you need to remember. Okay, or at all in MCQ you need to remember this. MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. Axial screw pump is, स्क्रू पंप हा कुठला आहे? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे का रोटोडायनेमिक आहे? गेटिंग इट? स्क्रू पंप इज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट और रोटोडायनेमिक? यस, दिस इज क्वेश्चन. गेटिंग इट? सो दॅट इज वाय यू नीड टू रिमेंबर द कम्प्लीट क्लासिफिकेशन. त्याच्यासाठी तुम्हाला हे पूर्ण क्लासिफिकेशन लक्षात ठेवावं लागणार आहे. गेटिंग इट? अँड अगेन इफ एक्झाम इज थिअरी देन ऑल्सो यू नीड टू राईट. थिअरी एक्झाम मध्ये असा हा प्रश्न पडतो, क्लासिफाय द पंप्स or write the classification of pumps. Define pump and explain its classification. So in that case you need to remember the classification. Got it? फक्त तेवढ्या कामासाठी आपल्याला क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं.
दोन ब्रॉड ग्रुप्स, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आणि रोटोडायनामिक. पॉझिटिव्ह मध्ये रेसिप्रोकेटिंग रोटरी, रेसिप्रोकेटिंग मध्ये सिंगल ऍक्टिंग, डबल ऍक्टिंग, रोटरी मध्ये गिअर, व्हेन, लोब. रोटोडायनामिक मध्ये दोन, सेंट्रिफ्युगल आणि स्क्रू. ओके, let us we will go ahead. The first type of pump which we are going to see is reciprocating pump. This is how it is, reciprocating pump. So let us we are going to study this reciprocating type of pump. कसा शिकायचा? सर डायग्राम तर एवढी अवघड वाटतीये, काय आता हे कसं वर्क होत आहे बघूया. लेट अस विल सी. सॉरी, पहिली गोष्ट आपण याचं प्रिन्सिपल बघूया. सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. ओके, याचा प्रिन्सिपल काय आहे? सो इट इज ए पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट हा कसा आहे? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. हाय हेड, लो डिस्चार्ज, reciprocating piston type of pump. सर काय काय लिहिलं सांगताना तर एवढं काहीच सांगितलं नाही. एवढं काय काय लिहिलं? सर नॉट टू वरी, वी आर गोइंग टू स्टडी, वी आर गोइंग टू सी, डोंट वरी, बिलीव्ह मी. तर हे काय आहे? तर ह्याच्यात हे पार्ट्स आहेत. काय काय आहे? हा कसा आहे? तर हा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. यू हॅव सीन व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. हाय हेड, व्हॉट इज मीन बाय हाय हेड? वी आर गोइंग टू सी, डोंट वरी, we are going to see what is meant by high head. Low discharge, what is meant by low discharge? What is meant by discharge? We are going to see, don't worry. Then reciprocating piston, yes, piston. So here is a piston. So let us see what is meant by piston. Let us will see how it is. So पहिल्यांदा इथं असतो एक सिलेंडर. सिलेंडर म्हणजे काय? सिलेंडर हा शब्द सगळ्यांनी ऐकलाय का? ऐकलाय. कुठं असतो सिलेंडर? घरी असतो का? आपल्या घरी असतो? यस, घरी Yes, असतो sir. सिलेंडर. घरी सिलेंडर असतो आपल्या. कसा असतो सिलेंडर? असा असतो. ओके, तर याला काय म्हणायचं? याला म्हणायचं सिलेंडर. है ना? वरती सर्कल आहे, बॉटमला सर्कल आहे. दोन्ही सर्कलचा डायमीटर कसा आहे? सारखा आहे. धिस सर्कल अँड धिस सर्कल इज हॅव्हिंग सेम डायमीटर. गेट इट? अँड दिस इज हाऊ इट इज. दिस इज द सिलेंडर. हा सिलेंडर आहे. याला आपण असं काढलंय फक्त. ओके, वी हॅव केप्ट इट हॉरिझॉन्टल. ओके, त्याला आपण काय केलंय? वी हॅव केप्ट इट हॉरिझॉन्टल. दॅट्स ओनली. असं केलंय त्याला. ओके, सो दिस इज हाऊ वी हॅव मेड इट सिलेंडर. ओके, हा सिलेंडर. ह्याच्यामध्ये काय केलं आपण? ह्याच्यामध्ये आपण एक पिस्टन बसवला. सो व्हॉट इज पिस्टन? पिस्टन इज अल्सो, पिस्टन हा देखील ए सिलेंड्रिकल, ए सॉलिड सिलेंड्रिकल प्लेट, ए सॉलिड सिलेंड्रिकल डिस्क. ती एक डिस्क आहे. कंगळे, अनुराधा, म्यूट युअर सेल्फ. ओके, तर काय असतं की, हॅलो सर. हा बोला. आवाज फार अडखळून येतोय सर. आवाज अडखळत येतोय? आवाज व्यवस्थित येत नाही. बाकीचे नाही सर, नीट हो येतोय. सर. येतोय व्यवस्थित? ओके, ठीक आहे. सर क्लिअर क्लिअर येतोय ना? ओके आवाज. ओके हो सर. ओके ओके ओके. नाही येतोय सर क्लिअर. आयशा, मे बी यू मे बी फेसिंग अ नेटवर्क इश्यू. थोडस रेंज मध्ये वगैरे येता येते का बघा. आज कसं आहे, मी कॉलेज फुल नेटवरती आहे. फुल कॉलेज रेंज मध्ये नेटवर काय आहे अडचण सर. नसते. हा, तिकडे पण फुल रेंज दाखवते. होय का? कॉलेज नेटवर्कला कसं आपला 1 Gbps आहे, त्यामुळे नेटचं स्पीड आपल्या इथं भरपूर असतं.
Yes. दॅट इज वाय व्हॉट आय थिंक इज इट विल बी ओके. पण ठीक आहे, बघा प्रयत्न करा थोडासा. एमसीक्यू सेंड करणार होता ना काय करणार होतो? एमसीक्यू हा, नाही केले सर अजून कशाचे? थर्मोडायनेमिक्सचे. थर्मोडायनेमिक्सचे. आता मला सांगा, पूजा आणि अजून कोण कोण म्हणला होते, आपला हा पॉइंट शिकवायचा चालू आहे, ह्याच्यामध्येच तुम्ही थर्मोडायनेमिक्सचे एमसीक्यू विचारल्यानंतर गडबड होणार नाही का सगळ्यांची? डोंट यू फील दॅट वे? और चाललंय काय, तुम्ही म्हणताय काय? दिस थिंग यू कॅन आस्क मी बाय कॉलिंग. तुम्ही मला फोन करून म्हणू शकता, सर ते अपलोड करायचं राहिले ते अपलोड करा. लेक्चर सुरू झाल्या झाल्या मला म्हणू शकत होता, सर ते आधी अपलोड करा मग लेक्चर सुरू करा. हाऊ इन बिटवीन यू आर डायव्हर्टिंग माय ट्रॅक, आय डोंट नो. आहे का नाही? नाही सर, आम्ही स्टार्टिंगला म्हणणार होतो पण म्हणायचं. तुमचा ऑडिओ बंद होता. त्यामुळे माझा नाही बंद होता, बोलू तुमचं चालू शकले. करायचं, त्याला काय असतंय? हं? असं आता मध्येच सांगितलं की सगळं ट्रॅक गडबडलं का नाही आता? सांगा बरं. ठीक आहे, काय असतंय त्याला, जाऊ दे, लेक्चर थांबवतो मी, लेक्चर आधी अपलोड करतो, नो प्रॉब्लेम.